नमस्कार मंडळी, तुमच्या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. तर मी आणि आज आम्ही चाललो आहोत वेडिंग शॉपिंग करायला. तर तुम्ही नेहमी माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहितीच आहे की माझ्या भावाचं लग्न आहे आता मार्च मध्ये. तर लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलं असेल की ते प्रणाली आणि अक्षय दोघं आले होते वेडिंग शॉपिंगला. त्यांची वेडिंग शॉपिंग झाली, पण आमची दोघांची वेडिंग शॉपिंग राहिलेली आहे. आम्ही अजून काहीच घेतलेलं नाहीये. तर आज आम्ही चाललेलो आहोत बघायला. म्हणजे त्या दिवशी बघितलेलं आहे, आज फायनल करायचं आहे. आज फायनल होऊन जाईल की काय घ्यायचंय काय नाही, आणि आज पूर्णपणे घेऊन टाकायचंय. कारण की आता थोडेच दिवस राहिलेले, तर डेट फिक्स झालेली ते पण मी तुम्हाला सांगेन की काय डेट आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा, म्हणजे तुम्हाला कळेल काय डेट आहे काय आहे काय नाही. चला आमच्या सोबत तुम्ही सुद्धा. आता सर्वांनाच माहिती की शिवजयंती म्हणजे 19 फेब्रुवारी जवळ येते. तर त्याची तयारी बघा काही जोरदार चालू आहे. म्हणजे विकायला येते, तुम्ही घेऊ शकता. किती आहेत झेंडे, भगवे वादळ दिसतंय पूर्ण. ते लोक थांबून थांबून घेत आहे. पूर्ण रोडला तेच आहे. आलेला आहोत तर बघू शकता खूप सारे ऑप्शन आहेत इथे, खूप छान छान आहे. आणि माझं फायनल झालेलं पण आहे, तुम्हाला समजेलच मी कोणतं फायनल केलेलं आहे. फायनली माझं फायनल झालंय आणि यांचं काहीच फायनल झालेलं हो की नाही. हो, यांचं फायनल झालं नाही, त्याच्यामुळे ते नाराज झालेलं आहे. पण आता काही नाही, काही करू शकत नाही आता आम्ही. त्यामुळं लक्ष्मी रोडला परत चाललेलो आहोत. आणि माझं पण फक्त संगीतचं फायनल झालेलं आहे आणि एंगेजमेंट नाही, सॉरी, लग्नाचं बाकी अजून, आणि हळदीचं पण बाकी, पण ते नंतर बघणार आहे. पण आता मेन लग्न आणि संगीत होतं आमच्यासाठी. तर माझं तर संगीत फायनल झालेलं आहे, म्हणजे संगीतचा ड्रेस फायनल झालेला आहे आणि बाकीचं तर बाकी आहे. तर बघूयात लक्ष्मी रोडला आवडते की नाही. आवडेल का लक्ष्मी रोडला आता? जेवले नाही का तुम्ही? नाही जेवली नाही, तर जेवण पण करायचंय. युज्युअल प्रमाणे आम्हाला ट्रॅफिक लागलेली नाही, म्हणजे ट्रॅफिकच चालू आहे. पुण्यामध्ये मोठी गाडी घेऊन हिंडायचं म्हणजे ना खूप अवघड आहे. इतकी ट्रॅफिक असते ना, आणि काही लोकांना मोठी गाडीच लागते प्रत्येक ठिकाणी. मला तर पुण्यात हिंडायचं म्हटलं ना, टू व्हीलर आवडते, पण यांना टू व्हीलरवर नाही आवडत हिंडायला. कारण की ते म्हणतात ऊन लागतं, धूळ लागती. तसं हे आता काय बोल, माझ्याकडे शब्द नाही बोलायला, असं एक्झॅक्ट शब्द नाहीये. हा होते ना पापा की परी, असं पापा का परा, लगेच काळा पडत असं आहे ते. पण आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये, पण त्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला फोर व्हीलर मध्ये बसावं लागतं. नाही तर टू व्हीलर कसं पटकन कुठून पण बारीक इकडून जागा बघते सटकते. फोर व्हीलरचं चालत राहते, सटकते म्हणजे जागा बघत तसं कानाकोपऱ्यानी जाता येत असं आहे. आणि मग त्याच्यामुळे आम्हाला टाइम लागतो ना, कुठं पण जायचं झालं की टाइम लागतो फोर व्हीलर असल्यावर. पण हे कळत नाही काही लोकांना, काय करणार आता. लोक टेरेसवर कपडे सुकवतात, दुसऱ्या काही गोष्टी सुकवतात, पण इथे टेरेसला गाड्या, ते वरती टेरेसला एकदम गाड्या आहे. आणि आता 6th फ्लोअरला आहे आणि इथं वरती म्हणजे असं पण आहे लक्ष्मी रोडमध्ये. हे आज माहिती झालं की टेरेसला पण गाड्या आहेत म्हणून, की टेरेसला पण गाड्या आहे. नंतर आम्ही आलो इथे पण भरपूर आहे. आधी यांचं बघतोय आता, कारण की मग अशी माझं झालं. ऑलमोस्ट फायनल होईलच. सारे ऑप्शन पण आहेत. किती छान आहे. हा पण ऑप्शनला कमी नाही इथे. हो, पेटे वगैरे पण आहेत, किती छान छान. भरपूर सारे ऑप्शन आहेत. फायनली आमची शॉपिंग झालेली आणि सर्व झाले. लग्नाचं पण झालं, संगीतचं पण झालं, माझं पण झालं आणि यांचं पण झालं लग्न घेऊन सर्व. हो की नाही? मनासारखं भेटलंय तुमच्या? हो, मनासारखं भेटलंय. आणि ते कसं आहे, आवाज एवढा कमी का येतोय, तर काही खाल्लेलं नाहीये त्याच्यामुळे आवाज कमी येतोय. तर आता शॉपिंग वगैरे करून झाले ना, तर भूक लागलेली आहे. आता मग खायला चाललेलो आहे आम्ही. सॅटर्डे संडे कोण करेल ना. सॅटर्डे संडे आम्हाला आज यायचं होतं. जर आम्ही घरीच खात पीत बसला असतो तर
इकडे यायला टाइम झाला असता. आता तर माहिती का किती वाजलेले, आता 4:30 झालेले. आणि जर मग घरीच टाइमपास केला असता तर रात्र झाली असतील. मग आम्हाला सर्व निवांत बघता नसतं आलं. त्याच्यामुळे घरी टाइमपासच नाही केला. उठले, आंघोळ केली, लगेच आम्ही शॉपिंगला आलो. लवकर उठा मग त्या मनाने. लवकर हा, तरी मी लवकर उठले होते. ट्राय केला होता मी लवकर उठायचा. तर असं होतं आजचा आमचा डे. चला आम्ही जेवायला चाललोय, ते दाखवतो मी जेवायला कुठे जाणार आहे. माझं हॉस्पिटल आहे माझ्या नावाचं, भारती हॉस्पिटल. कोण आजारी वगैरे पडलं तर तुम्ही येऊ शकता इथे माझ्या हॉस्पिटलला. भारतीय विद्यापीठ पण आहे ओके नाही, इथे पण तुम्हाला शिकायला येऊ शकता तुम्ही भारतीय विद्यापीठला. आणि इकडे तर माहितीच असं, इथं कात्रज झू आहे, इथे जवळच आहे. एक मी जाईल तुम्हाला दाखवेल ते पण कात्रज झू कसं आहे काय आतमध्ये. काही काहींना तर माहित असणार आहे, पण ज्यांना माहिती नाही त्यांना समजलं पाहिजे ना कसं आहे ते. इकडे ह्या साईडला आहे ते झूम, तर सर्व प्राणी आहेत. हत्ती, घोडा नाही सॉरी हत्ती समोर जातो पण प्राणी ते गाडीवाले. तर इथे आहे ते बघा राजीव गांधी झू. आत्ता सध्या नाही जात कारण की आत्ता खूप ऊन आहे. आणि ते स्पॉट जे आहेत प्राणी बघायचे ते इतके लांब लांब आहेत ना, मग ते उन्हाचं चाललेलं खूप कंटाळा येतो. येऊ जेव्हा ऊन थोडं कमी असेल त्यावेळेस येऊ आपण नक्की. ओके ओके. पुण्यात हिंडत असतात इकडे तिकडे आमच्यासारखं, पण टू व्हीलरवर हेल्मेट घालायला विसरू नका. पाहिजे का चौकात कशी पोलीस कशी उभा आहे, दिसला की पकडला. हेल्मेट घाला काही घाला, तुम्ही पकडलं तर जाणार एवढं तर फिक्स आहे. आणि आतमध्ये जाऊन पैसे द्यायचे, झाला विषय सॉर्ट. काय ट्रकवर लिहिलंय मित्रप्रेम सिर्फ सिया. कसं येते सिर्फ सिया तुम का सिर्फ तुम? सिर्फ तुम. ओके. नाद फक्त 112चा. काय लिहिले फक्त नंदू शेठ. 112 नाही, नंदू शेठचा नाद नाही करायचं. आता जेवण करायला आलेलं खिलारे म्हणून आहे काहीतरी इथं कात्रज पुलाच्या इथे. खिलारे मध्ये काय आम्हाला चांगलं भेटलं नाही, मग आम्ही आलो आहोत थोरात पावभाजी मध्ये. तर इथे आहे अनलिमिटेड पावभाजी. बघू रे अनलिमिटेड पावभाजी म्हणजे तुम्ही किती खा. ते आहे त्यांना माहिती असणार आहे थोरात पावभाजी. 4 टाईप्सचे आले. एक रेग्युलर आहे, जैन आहे, हे काहीतरी बोललो तो, आणि हे पण काहीतरी बोलले लक्षात नाही आलं, फास्ट बोलला. तर असं आहे. आणि खाली आग आहे त्याला, म्हणजे ते कंटिन्यू गरम राहणार. आम्ही थोरात पावभाजी मध्ये खाल्लं, तुम्हाला दाखवलं मी. पण इतकं बकवास होती ती पावभाजी, काहीच टेस्ट नाही. म्हणजे आपण जे बाहेर हॉटेलमध्ये खातो किंवा अशा एखाद्या फूड कोर्ट मध्ये जे खातो पावभाजी, ती आणि ही पावभाजी इतका फरक आहे ना. मी तर सांगेल तुम्हाला, तुम्ही कधीच ते बार्बेक्यू जे असतं ना शब्द, ते तुम्ही फक्त हॉटेलमध्ये खाऊ शकता. ते बार्बेक्यू असतं ना मॉलमध्ये वगैरे, ते ट्राय करू शकता. पण जे बार्बेक्यू मिसळ पण आहे, बार्बेक्यू पावभाजी पण आहे, हे दोन मिसळ आणि पावभाजी इतके बकवास असतात ना. मी मिसळ पण खाल्लेली यांची, इतकी घाण होती ती पण. घाण म्हणजे काही टेस्ट नसते त्याला. आपल्याला वाटतं हा खूप मस्त आहे, खूप टाईप्स आहे, पण काही टाईप्स नसतात. काय इतकं बकवास असतं, खूप बकवास असतं. मी तर घेतलं असं वाटतं की उगाच घेतलं असं आलं. खूप भंगार होतं. आणि यांनी काय घेतलं तुम्ही? पुलाव घेतला होता. पुलाव ठीकठाक होता वाटतं तो, असं ते म्हणताय. पण त्यांची थिक कोल्ड कॉफी छान होती. बाकी पावभाजी बकवास होती. बाकी सगळं ते दिखावा आहे. ते 4 आयटम, ते आग, हा भारी भारी असं वाटतं. पण टेस्ट जी आहे ती खूपच भंगार आहे. त्याच्यामुळे मी रिकमेंड करेल तुम्हाला की कधीच खाऊ नका बार्बेक्यू. थोरात मिसळ आणि पावभाजी कधीच खाऊ नका तुम्ही. हे असं निघून येत आहे.
सॅटर्डे स्पेशल एवढंच होतं आणि आज आमची शॉपिंग कम्प्लिटली झालेली वेडिंगची. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. आणि आपण लवकरच 25K होणार आहे. आपली फॅमिली अजून वाढणार आहे. तर जास्तीत जास्त कमेंट आणि शेअर करून लवकर सांगा की कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला.